दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गळ्यावर धारदार हत्यारानं वार होऊन गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांचा जीव वाचवणाऱ्या नाशिक रोड गुन्हे शाखेतील पोलिसांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सोमवारी सकाळी झालेल्या वादातून मसरूळ येथील गोकुळ सुखदेव लोखंडे वय 45 वर्ष यांच्या गळ्यावर मागून धारदार हत्यारानं वार करण्यात आला होता। हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। गंभीर जखमी अवस्थेत लोखंडे रक्ताच्या थारोळ्यात बराच वेळ पडून होते। मात्र परिसरातील अनेक नागरिक उपस्थित असूनही त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड गुन्हे शाखेचे विशाल पाटील, अरुण गाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमी व्यक्ती जिवंत असल्याचं लक्षात येताच त्यांनी वेळ न दडवता MH15 GR 7729 या शासकीय वाहनातून गोकुळ लोखंडे यांना नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल केलं। वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी विशाल पाटील, अरुण गाडेकर आणि त्यांच्या टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी विशाल पाटील, अरुण गाडेकर आणि त्यांच्या टीमच्या तत्परतेचं कौतुक करत अशा संवेदनशील आणि मानवतावादी कार्यामुळे पोलीस दलाची समाजातील प्रतिमा अधिक उंचावते असं सांगितलंय। आज वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्त नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार हे ठिकठिकाणी पेट्रोलिंगला होते, फिक्स पॉईंटला होते, बंदोबस्ताला होते। साधारणतः 11 वाजे सुमारास पोलीस ठाणे अंमलदार यांना फोन आला की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी त्याच्या पाठीमागे एका छोट्याशा हॉटेलच्या जवळ एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे। तर त्या टायमाला फक्त पोलीस स्टेशनला DB पथकाचे हवालदार विशाल पाटील आणि अरुण गाडेकर हे दोघं उपस्थित होते। त्यांनी ठाणे अंमलदाराने क्षणाचाही विलंब न करता विशाल पाटील यांना फोन केला। पोलीस स्टेशनला कुठलंही सरकारी वाहन नव्हतं, बाहेर होतं, त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाहनाने सदर ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांना एक इसम जखमी अवस्थेत पडलेला दिसला। त्याच्या मानेतला बॅक साईडला लागलेलं होतं आणि बरंच रक्तस्राव पण झालेलं होतं। त्यामुळे त्यांनी ॲम्ब्युलन्स किंवा इतर कुठल्याही वाहनाची मदत न घेता सदर इसमास त्यांच्या स्वतःच्या खाजगी वाहनामध्ये ठेवून खाजगी वाहनामध्ये नेऊन बिटको हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना औषधोपचारासाठी दाखल केले आणि त्याला तत्काळ दाखल केल्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी पण त्याच्यात मनोगत व्यक्त केलेलं आहे की पोलिसांनी जर आणखी विलंब झाला असता तर त्याचे प्राणास मुकावं लागलं असतं। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ याला दाखल केल्यामुळे निश्चित त्याचे प्राण वाचलेले आहेत। तर नाशिक रोड पोलीस स्टेशनचे हवालदार विशाल पाटील व अरुण गाडेकर यांनी जी तत्परता दाखवली आहे त्या तत्परतेमुळे आज एका जखमी व्यक्तीचे प्राण वाचवण्यामध्ये त्यांना आणि पोलीस विभागाला यश आलेलं आहे। त्यामुळे मी विशाल पाटील आणि अरुण गाडेकर यांचा नाशिक रोड पोलीस विभागातर्फे आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार आणि सत्कार करतो त्यांचा। ते बुके आहे ना। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।